ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3. वाचा ऋण परिहार. बंध मोक्षांचा फोलपणा. ओवे आहेत 11 आणि 12. अविद्येसह 4 वाणी तत्वज्ञानाचा दिवा प्रदीप्त करून कसे नवीन जीवन जगतात ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. एकूण अविद्या नाहीशी झालेली असली तरी ती विद्यारूपाने पुन्हा उठते. त्यामुळे हीच जीवाला बंध मोक्षाच्या कल्पनांच्या विळख्यात कसे अडकवते ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, परिजिती ना मेली अविद्या हे जाकळी, बंध मोक्षी घाली बांधोनिया. जाकळी म्हणजे गुरफटून टाकणारी किंवा बांधणारी. अशा प्रकारे अविद्या जिवंत असो वा मेलेली असो ती जीवाला गुरफटून टाकते व बंध आणि मोक्ष यांच्या जाळ्यात मनुष्याला बांधून घालते. पुढे म्हणतात, मोक्षूची बंधू होये तरी मोक्ष शब्द कास आहे, अज्ञाना घरी त्राये वाऊगी याची. त्राये म्हणजे रक्षण किंवा प्रतिष्ठा. मोक्षच जर बंध ठरत असेल तर मग मोक्ष या शब्दाला अर्थ तरी काय राहिला. अज्ञानाच्या घरी या मोक्षाची खोटीच प्रतिष्ठा झालेली आहे किंवा त्याला संरक्षण मिळालेले आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, ऐसी अविद्या ती जिवंत ना मेली, परी जीवा घाली बंधनात. जीवा लागी देह भावाचे बंधन, घाली ते जागोन निजांगेती. अहम ब्रह्मज्ञाने जाता ती मरोनी, मुक्तीचे बंधनी घाली जीव. बंध मोक्ष ऐसे दोन जरी शब्द, तरी एकविध बंध चितो. ऐशा परी होय मोक्षची तो बंध, तरी मोक्ष शब्द कासयासी. बंध आणि मोक्ष मिथ्याची केवळ, कल्पनेचा खेळ जीवाची. साच पाहो जाता बंधची तो नाही, तेथे मोक्ष काळी कायचा कोण. ज्ञानदेवाने सांगितलं की 4ही वाणी अविद्येसह लोप पावतात व त्यामुळे जीवाला सोहम बोध होतो. पूर्वी अविद्या जेव्हा जिवंत होती तेव्हा देहोहम हा अन्यथा बोध होता. आता अविद्या मृत झाल्यावर सोहम बोध हा यथार्थ बोध झाला. जणू या 4 वाणी लोप पावल्या व त्यांनी तत्वज्ञानाचा दिवा लावला. जोपर्यंत अविद्या जिवंत असते तोपर्यंत अन्यथा बोध असतो. देह म्हणजे मी असे जीवाला वाटत असते. मग जीव अहमला केंद्र करून मी व माझे या परिघात फिरत असतो. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत देहाचा व्यास जसा जसा वाढत जातो तसा मी व माझेपणाचा परीघ मोठा होत जातो. मग जन्म मृत्यू जन्म या रिंगणात अडकून जातो. नंतर सद्गुरुपदेशाने अविद्या मृत होते. 4 वाणी तत्वज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात व पूर्वी देहोहम म्हणणारा जीव आता सोहम म्हणू लागतो. त्याला कळून येतं की आत्मा व परमात्मा यात काही भेद नाही, दोघे एकरूपच आहेत. आता अविद्या मेली व यथार्थ बोध झाला. पूर्वी अविद्या होती तोपर्यंत जीवाला वाटत होतं की आपण बंधनात अडकलो आहोत व जन्म मृत्यूच्या रहाडगाडग्यात मडक्यांप्रमाणे फिरत आहोत. आता यथार्थ बोध झाल्यावर त्याला वाटू लागतं की आता बंधातून सुटका झाली आहे, आता आपल्याला मोक्ष प्राप्ती झाली. मोक्षाची भावना ही बंध भावनेच्या सापेक्षतेतूनच उद्भवलेली असते. त्यामुळे आपल्याला मोक्ष मिळाला असं वाटणं म्हणजे आपल्या शुद्ध निखळ आत्मस्वरूपाचा बोध होणे नव्हे. जेव्हा आत्मस्वरूपाचा खरा बोध होईल तेव्हा पाण्यात पाणी मिसळावं तशी एकरूपता होऊन जाईल. मग पाण्यात मिसळलेल्या थेंबाला आपण पूर्वी थेंब होतो आता महासागर बनलो असे सापेक्ष ज्ञान असणार नाही. तेव्हा अशा स्वरूपाच्या बंधाच्या जाणीवेतून निर्माण झालेल्या मोक्ष भावनेला मोक्ष तरी कसं म्हणणार. जशी बंध ही एक भावना तशी मोक्ष ही एक भावनाच. तेव्हा मोक्ष हाही एक बंधच ठरतो. देहोहम ही भावना असते तोपर्यंत अहमचे विकृत प्रदर्शन असते. सोहम ही भावना निर्माण झाली की अहमचेच एक वेगळ्या प्रकारचे प्रदर्शन असते. देहोहम ही छोटी पणती मानली तर सोहम ही बत्ती मानावी. पहिला अज्ञानी जीव पणतीच्या कमी प्रकाशात मिरवतो तर दुसरा ज्ञानी म्हणवणारा जीव बत्तीच्या झगमगीत प्रकाशात मिरवतो. एकूण अयथार्थ ज्ञान व यथार्थ ज्ञान हे अविद्येचेच भालदार चोपदार ठरतात. या पणत्यांच्या किंवा बत्तीच्या प्रकाशात एकटा अहम हाच पालखीत बसून मिरवत असतो, जणू काही वरातच.
पूर्वी माझे नातलग, माझे धन, प्रतिष्ठा हे बाराती होते, तर आता शब्द पांडित्य बाराती होते. एवढाच फरक. पूर्वी जीव जन्म मृत्यू जन्म या चक्रात फिरत होता. आता तत्वज्ञान झाल्यावर बंध मोक्ष बंध या चक्रात फिरत राहतो. बंध काय किंवा मोक्ष काय? अहम या केंद्रकाभोवती 360 अंशात फिरणे आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की अविद्या जिवंत असो वा मेलेली असो, ती बंध मोक्षरूपी जाळ्यात अडकवून ठेवते. शिवकल्याणाने स्पष्टीकरण करताना म्हटलं आहे की आत्मा जो शुद्ध बुद्ध, तेथे अविद्या हेची विरुद्ध, जिती मेली अबद्ध शुद्धा ते करी. म्हणून बंध आणि मोक्ष तेथेची हे दक्ष. आत्मा जो अपरोक्ष, तेथे ते कैची. शुद्ध बुद्ध अशा परमात्म वस्तूच्या ठिकाणी मुळात अविद्याच नाही, तर ती बंध मोक्षात घालते असे म्हणणेच खरे तर हास्यास्पद आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की बंध आणि मोक्ष मिथ्याची केवळ, कल्पनेचा खेळ जीवाची या. साच पाहो जाता बंधची तो नाही, तेथे मोक्ष काही कायचा कोणा. हा वास्तविक सर्व शब्दांचाच खेळ आहे. तेव्हा मोक्ष हाही एक प्रकारचा बंधच आहे. आता मोक्ष हाही बंध आहे असं ठरलं तर मग त्याला बंधाचा प्रतिस्पर्धी म्हणून मोक्ष हे नाव का मिळाले असावे अशी शंका येऊ शकते. त्याचे उत्तर ज्ञानदेव सांगतात की अज्ञाना घरी त्राये. बंध मोक्ष यांना अज्ञानाच्या घरी संरक्षण मिळालेलं आहे. या दोन शब्दांनी दोन वेगळ्या वस्तूंचं ज्ञान होतं असं आपल्याला वाटतं, पण या दोन शब्दांनी ध्वनित होणारी वस्तू काय आहे हे पाहायला जावं तर हाती काहीच लागत नाही, केवळ काही नाही पण उरतं. म्हणून ज्ञानदेव सांगतात की अज्ञानाच्या घरी बंध व मोक्ष या दोन स्वतंत्र वस्तू आहेत असं मानलं जातं व तेथे मोक्ष या शब्दाला व्यर्थच प्रतिष्ठा प्राप्त होते. हा मोक्ष मोठ्या सन्मानाने उगाच मिरवत असतो व आपण श्रेष्ठ असल्याचे जगाला भासवत असतो. वास्तविक बंध जसा अविद्याजन्य आहे तसाच मोक्ष सुद्धा अविद्याजन्यच आहे. दृष्टीभ्रम झालेल्या मनुष्यास आपण मृगजळात बुडत होतो व त्यातून बचावलं असं वाटतं, पण ज्याला दृष्टीभ्रम झालेला नाही तो समजून चालतं की त्याचे बुडणे आणि तरणे या दोन्ही गोष्टी अज्ञानजन्य होत्या. मुळात मृगजलात पाणीच नाही तर त्यात बुडण्याचा संभवच नाही. तसेच निखळ आत्मस्वरूपाच्या दृष्टीने बंधच नाही तर मोक्ष तरी कसा असेल. ज्ञानदेवाने येथे जिवंत व मृत अशा अविद्येच्या विविध रूपांचे वर्णन केलं आहे. पुढे ज्ञानदेव ही गोष्ट सुंदर दृष्टांताने स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन आणि वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरि ओम तत्सत.